नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। उद्या आहे 25 जानेवारी 2025, वार आहे शनिवार। तर उद्या आलेले आहे षटतिला एकादशी। पौष महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि पौष महिन्याच्या एकादशी तिथीला षटतिला एकादशी म्हटले जाते। यावर्षी षटतिला एकादशी ही 25 जानेवारी म्हणजेच उद्या आलेली आहे। तर या दिवशी तिळाचा वापर आणि दानाला विशेष महत्त्व आहे। असे मानले जाते की या दिवशी तिळाचा जास्तीत जास्त वापर केल्याने पुण्य प्राप्त होते। या एकादशी व्रताने व्यक्तीला पापांपासून मुक्ती मिळते। असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात। तर हे व्रत केल्याने मनुष्य निरोगी राहतो आणि सर्व पापांचा नाश होतो। षटतिला असे नाव पडले कारण या दिवशी तिळाचा वापर हा 6 प्रकारे केला जातो। तर या दिवशी भगवान विष्णूंच्या नावाचा जप केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होते। यासोबतच जपमाळ हातामध्ये घेऊन पूर्ण भक्तिभावाने भगवान विष्णूंचा जप केल्यास देखील जीवनातील सर्व संकटे अडचणी नष्ट होऊन घरामध्ये सुख समृद्धी येते, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो। तर या एकादशीला तिळाचे खूप महत्त्व आहे। या व्रताने दुःख गरिबी दूर होते आणि या दिवशी काही उपाय आणि सेवा केल्याने देखील या व्रताचे संपूर्ण फळ देखील आपल्याला मिळत असते। तर हा एक उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे। तर यामुळे तुमची कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल। तर कोणता उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर या एकादशीला खूप महत्त्व आहे आणि ज्या घरामध्ये षटतिला एकादशीला तिळाचे उपाय केले जातात त्या घरामध्ये गरिबी दारिद्र्य हे कधीही उरत नाही, तर ते नष्ट होते आणि म्हणूनच तिळाचा अत्यंत प्रभावी हा उपाय आपल्याला करायचा आहे या दिवशी। तर उद्या सकाळी लवकर उठून स्वच्छता आपल्या घराची करायची आहे, त्यानंतर स्नान करायचं आहे। तर स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला तिळाचा वापर करायचा आहे। त्यानंतर भगवान विष्णूंच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना अभिषेकाच्या पाण्यामध्ये देखील चिमूटभर पांढरे तीळ टाकायचे आहे आणि त्या पाण्याने आपल्याला भगवान विष्णूंच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। त्यासोबतच या दिवशी तिळाचं उटणं लावून देखील तुम्ही अंघोळ करू शकता। तिळाचा नैवेद्यही अर्पण करायचा आहे आणि त्यासोबतच तुम्ही जे काही जेवण बनवाल तर त्या जेवणामध्ये देखील आपल्याला तिळाचा वापर करायचा आहे। तर या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा प्रत्येक कामामध्ये अपयश येत असेल, खूप दिवसांपासून इच्छा किंवा मनोकामना आहे तर त्या पूर्ण होण्यासाठी देखील तुम्ही प्रयत्न करता पण तरीही त्या पूर्ण होत नसतील, त्यामध्ये काहीतरी अडचणी विघ्न येत असतील तर त्यासाठी तुम्ही उद्या सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून अंघोळ करा। तर यामुळे सर्व दोष अडचणी दूर होतील आणि घरातील सर्वांच्या पाण्यामध्ये देखील तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकूनच सर्वांना अंघोळ करायचे आहे। त्यानंतर पिण्याच्या पाण्यामध्ये देखील तुम्ही चिमूटभर तीळ टाकू शकता। त्यानंतर मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी कष्टाला तुमच्या मेहनतीला यश मिळत नसेल तर अशा शुभतिथींना असे साधे सोपे उपाय केले तर नक्कीच त्याचे फळ देखील आपल्याला मिळत असते। तर सकाळी देवपूजा झाल्यानंतर देवघरासमोरच आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर बसायला आसन घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या उपायासाठी 21 अखंड तीळ आपल्याला घ्यायचे आहे। तर हे 21 तीळ आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये एक तीळ घेऊन आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि ते तीळ आपल्याला भगवान विष्णूंच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे। त्यानंतर परत दुसरं तीळ घ्यायचं आहे आणि परत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि तो पण आपल्याला भगवान विष्णूंच्या चरणाजवळ अर्पण करायचा आहे। तर असे एक एक करून हातामध्ये घेऊन या मंत्राचा जप करून भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे। भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्ही बाळकृष्णांना देखील हे तीळ अर्पण करू शकता। तर यामुळे कठीणातील कठीण इच्छा तुमची पूर्ण होईल आणि हे तीळ आपण सकाळी हा उपाय केल्यानंतर हे तीळ आपल्याला दिवसभर तिथेच ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी ते तीळ तुम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता, घरातील सर्वांना देखील देऊ शकता। तर उद्या तिळाचे दान करणे देखील खूप महत्त्वाचे आहे। तर अवश्य तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान देखील करू शकता आणि असे काही साधे सोपे उपाय देखील तुम्ही करून बघा, नक्कीच त्याचा चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।